झी 24 तास एक पाऊल पुढे। पांडुरंगाच्या दर्शनाकरता केवळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलेच वारकरी नाहीत, तर कर्नाटकातूनही कानडी वारकरी विठुरामाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतात। अशाच एका कानडी दिंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। ನನಗೆ विठ्ठल नोडी आनंद आगुत्तदे याचा अर्थ काय हे तुम्हाला कळलं नसेल तर मीच सांगतो। या कानडी वाक्याचा अर्थ म्हणजे मला विठ्ठलाचे डोळे पाहून आनंद होतो। अर्थात हे मी शिकलेलो नाहीये, या वारीतल्या सहभागी असलेल्या आमच्या या कानडी सहकार्यांनी मला हे सांगितलेलं आहे। कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू असं आपण सगळ्यांनी म्हटलेलं आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। पण हाच मंत्र घेऊन गेली अनेक वर्ष वारी चालणारे काही कानडी सहकारी आपल्याबरोबर आहेत। आपल्याबरोबर आहेत तेजप्पा, जे बेऊर गावातून आलेले आहेत। तेजप्पा, मला सांगा की या वारीत महाराष्ट्राची सगळी लोक असतात, पण तुम्ही कर्नाटकातून आलेला आहात, तर तुमचं वेगळेपण काय आहे आणि कर्नाटकात विठ्ठलाचं महत्त्व काय आहे? विजय विठ्ठल यांच्या नावानं अजूनही मंदिर तसंच मोकळं आहे। एक कालामध्ये देवाने कृष्णदेवराय कालामध्ये ते राजा होते, त्या काळातून इकडं एकनाथ महाराजांचे आजोबा भानदास महाराज त्यांनी ही वारीला आली आषाढीला। देव देवळत नसल्यामुळं त्यांनी जाऊन तिकडं हुडकले। देव ह्या हॉस्पिटलमध्ये होते, तिकून त्यांना घेऊन यायला गेले आणि तिथं बघितलं तर मी येणार आहे, तुम्ही काळजी करू नका म्हणून त्यांच्या कौस्तुक कंठी जे गळा हार आहे ते घेऊन पुढं नदीला, तुंगभद्रा नदीला आले। त्या नदीमध्ये बसल्यानंतर पुजारी घाबरलो, विठ्ठलाचे हार नाहीत, सगळं चोरी झाले। मग कुठं गेलं म्हणले, नंतर ते नदीला स्नान करत बसलो होता। मग त्यापासून ते देव म्हणले एका कालामध्ये मी परत जाणार आहे म्हणून कृष्णदेवरायला सांगितलं होता। त्याचप्रमाणे देवाने भानदास महाराज बरोबरी पैठणचे जे महाराज आहे त्यांच्या बरोबरी पंढरपूरला आले। आणि या आषाढी वारीत तुम्ही येता, तर तुम्हाला इथलं वातावरण बघून कसं वाटतं? आम्हाला ह्या वातावरण बघून सगळं ह्या नामस्मरणी ज्ञानोबा तुकाराम ह्या नामघोषणा आम्हाला आनंद होतात। ज्या पद्धतीनं कर्नाटकात विठ्ठलाचं महत्त्व आहे, तर त्या पद्धतीनं कर्नाटकात विठ्ठलाचे अभंगही म्हटले जात असतील। असा एखादा अभंग म्हणायला सांगा ना तुमच्या सहकार्यांना। अभंग आमच्या ज्येष्ठ असलेली आजी, जे वयस्कर आजी आहे ते आजी म्हणतात। आता जय जय टलाग मातर कुमाग, जय जय टलाग माता हाल सकरे आरुर भजना, हाल सकरे आरुर भजना, जय जय टलाग मातर कुमाग, जय जय टलाग मातर कुमाग, जय जय टलाग मातर कुमाग, जय जय टलाग मातर कुमाग। तो पसा करे तपल भजना, तो पसा करे तपल भजना, जय जय टलाग मातर कुमाग, जय जय टलाग मातर कुमाग। झी 24 तास एक पाऊल पुढे।